नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। भाजपाचे लुधियानामध्ये शहीद सुखदेव सिंह यांचे नातेवाईक आणि शिवसेनेचे पंजाब नेते संदीप थापर यांच्यावर जीवघेणे हल्ला करण्यात आलाय। तर निहंगाने शस्त्र शीख योद्धा किंवा अकाली त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आलाय। तर भर रस्त्यावर त्यांच्यावर सापसाप वार करण्यात आलाय। संदीप थापर यांच्यामध्ये गंभीर झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आले। तर संदीप थापर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले होते। कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा त्यांची वाट पाहत बसलेले 3 ते 4 निहंगाने त्यांच्यावर हल्ला केला। सदर घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर त्यावर उपचार देखील करण्यात सुरू झाले आहेत। तर त्यांची स्थिती गंभीर असल्याचं कळलं जात आहे। तर पोलिसांनी या प्रकरणी तपास देखील चालू केला आहे। सोशल मीडिया या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। तर या ठिकाणी 3 ते 4 लोक स्कूटीवर आले होते, तर रस्त्यावर गर्दी आहे अशा वेळी आरोप तलवार काढून थापर यांच्यावर हल्ला करत असल्याचं कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला आहे। तर माहितीनुसार थापर हे खलिस्तान विरोधी बोलत असताना त्यांना पंजाबमधील शेतकरी आंदोलनाविरोधी देखील भाष्य केले होते। ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे गनमॅन सुद्धा देखील होते, पण त्यांचे शस्त्र हिसकावून घेतले होते। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।